नमस्कार मुलांनो, आपण मागच्या लेसनमध्ये काय शिकलेलो तर इयत्ता 5वीचा जो पहिला लेसन आहे, पहिली पोएम आहे कुठली मुलांनो, तर सॉंग्स अँड ग्रीटिंग ही जी पहिली पोएम आहे ती आपण मागच्या लेसनमध्ये शिकलेलो आहोत। तर आता आपण ह्या पाठामध्ये काय शिकणार आहोत मुलांनो, तर 1.2 A to Z आज आपण ह्या पाठामध्ये शिकणार आहोत। चला तर मग मुलांनो बघूया। बघा मुलांनो, आपल्या पाठाचं नावच काय आहे तर A to Z। आज आपण A to Z हे बघणार आहोत आणि त्याचं व्यवस्थित एक्सप्लेनेशन सुद्धा इथे घेणार आहोत। बघा मुलांनो, A to Z म्हणजे तुम्हाला ABCD ही तर येतच असणार। जे काही आपले अल्फाबेट आहे A to Z, लहान त्याच्यामध्ये लिपी असते आणि मोठी असते, तर ही A to Z पर्यंत नक्कीच तुम्हाला जे ABCD आहे ते येतच असणार। बघा मुलांनो, इथे काय सांगितलेलं आहे, वी शाल ऑब्झर्व दिस पिक्चर अँड फाइंड वर्ड्स which start from letters A to Z। आता बघा मुलांनो, इथे जो काही पिक्चर दिलेला आहे, जे काही चित्र आपल्याला इथे दिलेलं आहे, त्या चित्रामधूनच आपल्याला काय शोधायचं आहे तर त्या चित्रामध्ये जे काही A to Z हे आपले अल्फाबेट्स आहे त्यापैकीच इथे काय दिलेले आहेत मुलांनो, सर्व चित्रे दिलेली आहे आणि तुम्ही ते बघून मला पटापट सांगायचं आहे की ए पासून एरोप्लेन तर कुठे आहे, ए फॉर ॲपल कुठे आहे, हे सगळं तुम्ही काय करायचं आहे, नीट ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे। चला तर मुलांना बघूया हे चित्र अधिक आपण निरीक्षण करून सांगूयात। A to Z जे काही आपल्याला याच्यामध्ये दिलेले आहे त्याचे पिक्चर्स। बघा मुलांनो, ए फॉर ॲपल हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। ए फॉर ॲपल काय मुलांनो, ए फॉर ॲपल त्याचे स्पेलिंग काय असणार मुलांनो, बघा त्याचे स्पेलिंग ए फॉर ॲपल होतं, एरोप्लेन होतं आणि ॲरो सुद्धा होतं। बघा ॲपलचे स्पेलिंग काय आहे मुलांनो, APPLE काय मुलांनो, APPLE म्हणजेच काय की ॲपल। त्याची सुरुवात कशापासून होते मुलांनो, तर त्याची सुरुवात होते ए पासून। कशापासून मुलांनो, तर ए पासून। बघा आपण इथे बघूया, बघा हा जो आपल्याला ए दिलेला आहे, ए पासून काय होतं मुलांनो, तर ए पासून होतं ॲपल। स्टार्टिंग कशापासून होते, सुरुवात कशापासून होते, तर ए पासून होते। ए फॉर ॲपल, ॲपलचे स्पेलिंग APPLE ॲपल। बघा याने सुद्धा ए पासूनच सुरुवात झाली आहे, कशाला मुलांनो, तर एरोप्लेनला। काय स्पेलिंग आहे मुलांनो, बघा AEROPLANE एरोप्लेन। तर याची सुरुवात सुद्धा कशापासून झालेली आहे मुलांनो, तर ए पासून झालेली आहे। आणखी ए पासून आपण काय सांगू शकतो मुलांनो, बरोबर ए फॉर ॲरो ही आपण सांगता येतं। तर सांगा पाहू मुलांनो, ॲरोचे स्पेलिंग काय आहे, बघा स्टार्टिंग सुरुवात कशापासून झालेली आहे, तर ए पासून झालेली आहे आणि इथे ARROW काय आहे मुलांनो, ARROW ॲरो म्हणजेच काय मुलांनो, तर बाण। बघा मुलांनो, ए पासून आपल्याला काय काय इथे शोधता आलेलं आहे, तर ॲपल, एरोप्लेन, ॲरो। काय मुलांनो, पुन्हा एकदा सगळ्यांनी म्हणायचं आहे, ए फॉर ॲपल हे होतं, एरोप्लेन आणि ॲरो। त्याचे स्पेलिंग आपण पुन्हा बघूया मुलांनो, बघा ए फॉर APPLE ॲपल, एरोप्लेन AEROPLANE म्हणजेच एरोप्लेन आणि ॲरोची स्पेलिंग काय आहे मुलांनो, ॲरोची स्पेलिंग ARROW ॲरो। तर ही झाली कशापासून मुलांनो, ए पासून सुरुवात होते। तर आपल्याला हे जे 3 गोष्टी इथे दिलेल्या आहेत त्याच 3 गोष्टी आपल्याला चित्रामध्ये सुद्धा शोधायच्या आहेत। तर बघूया मुलांनो, बघा मुलांनो, आपल्याला ह्या पिक्चरमध्ये काय काय दिसत आहे, तर आपल्याला ए फॉर ॲपल कुठे आहे मुलांनो, सांगा पाहू, ॲपल APPLE ॲपल कुठे आहे, हे आपल्याला ह्या पिक्चरमध्ये शोधलं आहे आपण
ॲपल. आता सांगा पाहू मुलांनो, एरोप्लेन, AEROPLANE, एरोप्लेन. कुठे आहे मुलांनो एरोप्लेन? व्हेरी गुड, इथे आपल्याला दिसत आहे एरोप्लेन. आता आपला तिसरा वर्ड राहिलेला आहे, कुठला मुलांनो? ॲरो. ए फॉर ॲरो सुद्धा होतो. तर कुठे आहे मुलांनो ॲरो? बघूया आपण. बघा आता ॲरो सुद्धा आपल्याला दिसणार आहे. बघा मुलांनो, हा काय आहे? आपला ॲरो आहे. हा काय आहे मुलांनो? आपला ॲरो आहे. ह्या ॲरोलाच आपण काय म्हणतो मुलांनो? तर या ॲरोलाच आपण बाण असे देखील म्हणतो मराठीमध्ये. पण याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणूया मुलांनो? ARROW म्हणजेच काय मुलांनो? तर ॲरो. तर ए या अल्फाबेटपासून आपल्याला किती शब्द बनवता येतात मुलांनो? बघा, ॲपल, एरोप्लेन आणि ॲरो. आणखीही खूप काही शब्द आपल्याला ए पासून सांगता येतात. आता आपण काय करणार आहोत? ए नंतरचं काय कुठला अल्फाबेट येणार आहे मुलांनो? बरोबर, तो आपण बघणार आहोत. कुठला मुलांनो? बी. तर बघा आत्ता आपल्याला बी या अल्फाबेट पासून बघा किती सारे शब्द इथे मिळालेले आहेत. ते आपण क्रमवाईज इथे बघणारही आहोत आणि चित्रांमध्ये सुद्धा आपण काय करणार आहोत? ते शब्द शोधणार आहोत. बघा मुलांनो, बघा बी पासून जो स्मॉल बी आहे त्या बी पासून बघा इथे काय होतं मुलांनो? पहिला वर्ड्स आहे आपला बटरफ्लाय. या चित्रामध्ये तुम्ही बघा आणि सांगा पाहू मुलांनो, तुम्हाला बटरफ्लाय कुठे दिसतोय? व्हेरी गुड. हे बघा, यांनी जे काही ॲरो आपल्याला दाखवलेला आहे तिथे आपल्याला काय दिसतं मुलांनो? हा बटरफ्लाय आपल्याला दिसतो. बघा, बी फॉर बटरफ्लाय, हा झाला आहे आपला बटरफ्लाय. तर बटरफ्लायला आपण काय म्हणतो मुलांनो? व्हेरी गुड. काय म्हणतात? तर फुलपाखरू असे म्हणतात. आणि त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणू मुलांनो? बटरफ्लाय असे म्हणूयात. आणि सांगा बी पासून आणखी काय होतं मुलांनो? तर बनाना. बी पासून काय होतं मुलांनो? बनाना. काय होतं मुलांनो? बनाना. तर आपल्याला हा जो चित्र आपल्याला दिलेला आहे या चित्रामध्ये आपल्याला बघायचं आहे की बनाना कुठे आहे. सांगा पाहू मुलांनो. तुम्हाला काय करायचं आहे की या चित्राचं निरीक्षण करून जे काही आपल्याला अल्फाबेट्स दिलेले आहे त्या शब्दापासून आपल्याला काय करायचं आहे? याच्यामध्ये चित्र शोधायचं आहे. कुठे आहे सांगा पाहू? बरोबर, इथे काय दिसत आहे आपल्याला? बी फॉर बनाना. बघा आत्ता मुलांना सांगायचं आहे ब्रिंजल. बघा बी पासून आपल्याला एवढे काय सारे मिळालेले आहेत, शब्द मिळालेले आहेत. बघा मुलांना, आधी आपण स्पेलिंग बघून घेऊया. बी फॉर बटरफ्लाय. बघा BUT म्हणा पाहू तुम्ही सगळ्यांनी. BUTTERFLY. काय मुलांनो? BUTTERFLY, बटरफ्लाय. बरोबर. आता आपण बघूया मुलांनो बी फॉर बनाना. त्याची स्पेलिंग बघूया. BANANA. काय मुलांनो? BANANA, बनाना. तर आपण आता ब्रिंजलची स्पेलिंग बघणार आहोत. बी फॉर ब्रिंजल पण होतं. तर बघा मुलांनो, बी फॉर ब्रिंजलची स्पेलिंग काय आहे बघा. BRIBRINJAL, ब्रिंजल. बघा मुलांना, आपण इथे बघितलेली आहे ब्रिंजलची स्पेलिंग. आता आपण काय करणार आहोत? बॅटची स्पेलिंग सुद्धा इथे आपल्याला दिलेली आहे. काय मुलांना? तर BAT, बॅट. BAT, बॅट. बी फॉर बॅट. आता आपण पुढचा सुद्धा शब्द घेणार आहोत. बघा मुलांना, बी फॉर काय होतो? तर बी फॉर ब्रांच सुद्धा होतं. स्पेलिंग बघूया आपण. BRANCH, BRANCH. ब्रांच म्हणजे काय मुलांना? तर फांदी. ब्रांचलाच काय म्हणतो आपण मुलांना? फांदी. जे आपलं झाड असतं, तुम्ही झाडांना तर बघितलंच असेल, तर त्या झाडाला ज्या काही वरती आपल्याला त्या ब्रांचेस दिसतात, फांद्या दिसतात, त्यांनाच आपण काय म्हणतो मुलांना? ब्रांच असे म्हणतो. आता बघूयात बॉटल. बघा, तुम्ही पाण्याची बॉटल आणत असता किंवा आपण फ्रीजमध्ये बॉटल ठेवत असतो,
ज्याच्यामध्ये ज्याचा वापर जो आहे आपण पाणी भरण्यासाठीही करतो किंवा त्याच्यामध्ये आणखी काही जे लिक्विड जे काही लिक्विड वगैरे असते ते सुद्धा भरण्यासाठी आपण बॉटलचा उपयोग करतो. तर बॉटलचा जो वापर आहे तो वेगवेगळ्या कारणासाठी आपल्याला करता येते. बॉटलची स्पेलिंग बघा मुलांनो, BOTTLE बॉटल, BOTTLE बॉटल. आता बघा मुलांनो, इथे आहे कुठला शब्द, B फॉर बास्केट. तुम्ही बास्केट बघितलं असेल ना मुलांनो. तर बास्केटचे स्पेलिंग बघा मुलांनो, BASKET, 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 बास्केट. म्हणजेच आपण त्याला काय म्हणूया मुलांनो, बास्केटला टोपली म्हणूयात. पुढचा शब्द बघा मुलांनो, B फॉर बॅग. काय मुलांनो, B फॉर बॅग, BAG बॅग, BAG बॅग. बॅग म्हणजेच काय मुलांनो, तर पिशवी. पुढचा शब्द बघूया मुलांनो, B फॉर बॉय, B फॉर बॉय, BOY, BOY बॉय म्हणजेच काय मुलांनो, तर बॉय म्हणजेच मुलगा. ठीक आहे. पुढचा शब्द बघूया, बर्ड. काय मुलांनो, B फॉर बर्ड. बर्डची स्पेलिंग बघा मुलांनो, BIRD. काय मुलांनो, BIRD, BIRD म्हणजेच काय मुलांनो, बर्ड. बर्ड म्हणजेच काय, तर पक्षी. बर्ड म्हणजेच काय मुलांनो, तर पक्षी. आता बघूया आपण बिल्डिंग. काय बघणार आहोत मुलांनो, बिल्डिंग. बघा, BUILDING, BUILDING. बिल्डिंग म्हणजेच काय मुलांनो, बिल्डिंग म्हणजेच इमारत. बरोबर. आता आपण बघणार आहोत बोर्ड. बघा स्पेलिंग काय आहे मुलांनो, BOARD, BOARD बोर्ड. याला आपण उच्चारण कसं करणार आहोत मुलांनो, बोर्ड. जसं आपण कशावर लिहित असतो, बोर्डवरती, तसंच आपण ह्या चित्रामध्ये काय करणार आहोत मुलांनो, हे जे सगळे काही आपल्याला शब्द दिलेले आहेत, पुन्हा आपण त्याचं काय करूया मुलांनो, वाचन करूया. बघा, B फॉर काय काय होतं मुलांनो, तर बटरफ्लाय, बनाना, ब्रिंजल, बॅट, ब्रांच, बॉटल, बास्केट, बॅग, बॉय, बर्ड, बिल्डिंग आणि बोट. हेच शब्द आपल्याला कशामध्ये दाखवायचे आहेत मुलांनो, तर चित्रांमध्ये दाखवायचे आहेत. ते आपण काय करूया, ह्या चित्राचं नीट आपण निरीक्षण करणार आहोत, ऑब्झर्वेशन करणार आहोत. आणि या चित्रामध्ये हे जे काही आपल्याला खाली दिलेले शब्द आहेत ते आपल्याला शोधून काढायचे आहेत. शोधूया तर मग बघूया मुलांना. बघा मुलांना, इथे काय सांगितलेलं आहे, B फॉर काय होतं मुलांनो, बघा बॅट. बॅट हा शब्द आपल्याला मिळालेला आहे. बघा मुलांनो, हे काय आहे मुलांनो, बॅट. त्याच्या आधी बघूया. बघा मुलांनो, आपल्याला इथे फ्लाय जो आहे तो दिलेला आहे. B फॉर बनाना सुद्धा आपल्या इथे दिलेला आहे. तर ब्रिंजल म्हणजेच काय मुलांनो, तर ब्रिंजल म्हणजे वांगी. तो शब्द जो आहे तो सुद्धा आपल्याला इथे दिलेला आहे. हा बघा आपले आहे. आणि हे बघा ब्रिंजल, ही आहे बॅट. त्यानंतर आहे मुलांनो बघा बॉटल. बघा आता आपण C फॉर म्हणजे C फॉर काय येतं, तर कुठले शब्द येतात, तर ते आपण काय करणार आहोत ते सुद्धा आपण बघणार आहोत. बघा मुलांनो, C फॉर म्हणजेच काय, बघा मुलांनो, C फॉर म्हणजे CAT कॅट. बोला पाहू मुलांनो, CAT कॅट. CAT मुलांनो काय होईल, C फॉर कॅट, CAT कॅट. त्यानंतर आहे मुलांनो C फॉर काव पण आपल्याला बोलता येतं. बोला पाहू मुलांनो, COW काव. तुम्हाला इथे काव दिसते का, तर नाही. याच्या पुढच्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसणार आहे, तर काव दिसणार आहे. पण इथे आपल्याला काय दिसलेले आहे, C फॉर काय आहे मुलांनो, कॅट आहे. बघा COW म्हणजेच काय मुलांनो, तर काव. त्यानंतर काय आहे मुलांनो, बघा कॅटर पिलो म्हणजेच जो नाकतोडा असतो की नाही तो. काय आहे मुलांनो, कॅटर पिलो. स्पेलिंग बघूया आपण, CATERPILLAR. कॅटर पिलो म्हणजेच काय मुलांनो, तर
नाकतोडा. पुढचं बघूया मुलांना. COCONUT कोकोनट. कोकोनट म्हणजेच काय मुलांना, तर कोकोनट म्हणजेच नारळ. पुढे बघूया. बघा कॅप. इथे तुम्हाला दिसते का कॅप? बघा ही आहे कॅप, हो की नाही. तर CAP कॅप. कॅप म्हणजेच काय मुलांना, तर टोपी. कॅप म्हणजेच काय मुलांना, टोपी. पुढे बघा क्लाउड. C फॉर काय मुलांना, क्लाउड. क्लाउडचे स्पेलिंग बोलूया. बघा CLOUD. क्लाउड. क्लाउड म्हणजेच काय मुलांना, तर क्लाउड म्हणजे आभाळ. पुढे बघूया मुलांना. C फॉर चेअर. चेअरचे स्पेलिंग काय मुलांना, बघा CHAIR. चेअर म्हणजेच काय मुलांना, तर चेअर म्हणजेच खुर्ची, ज्याच्यावर आपण बसतो की नाही, ती चेअर म्हणजेच काय मुलांना, तर खुर्ची. आता आपण C म्हणजे काय हे शब्द बघितलेले आहे. काय मुलांना, C म्हणजेच काय, तर C म्हणजेच कॅट, काव, कटरपिलर, कोकोनट, कॅप, क्लाउड, चेअर. पुन्हा एकदा बघूया. C फॉर कॅट, काव, कटरपिलर, कोकोनट, कॅप, क्लाउड आणि चेअर. आता आपण D मध्ये किंवा ह्या चित्रामध्ये सुद्धा तुम्हाला हा जो फिंगर आहे तो तुम्हाला दाखवणार आहे. हे जे काही इथे वर्ड्स दिलेले आहेत ते बघूया मुलांना. बघा इथे दाखवत आहे फिंगर्सच्या सहाय्याने. चला मुलांना, आता आपण काय बघणार आहोत, तर आता आपण बघणार आहोत D फॉर. किती वर्ड्स आपल्याला इथे लिहिता येईल, तर खूप सारे वर्ड्स आपल्याला D फॉर घेता येणार आहे. तर आपण इथे घेणार आहोत. बघा मुलांना, D फॉर डॉग. हे तर आपल्याला माहितीच आहे. D फॉर डॉग. स्पेलिंग सांगा पाहू मुलांना. DOG. डॉग म्हणजेच काय मुलांना, बरोबर कुत्रा. आता आपण काय करणार आहोत, नेक्स्ट जी स्पेलिंग आहे ती बघणार आहोत. बघा मुलांना, DRUM. काय मुलांना, DRUM ड्रम. DRUM ड्रम म्हणजेच आपण वाजवतो की नाही, तो आहे ड्रम. आणि हे आहे ड्रमस्टिक. काय मुलांना, ड्रमस्टिक. बघा DRUMSTICK ड्रमस्टिक. बघा ड्रमची स्पेलिंग तर आपली इथपर्यंत आहेच. काय मुलांना, DRUM. त्याच्या पुढे आपल्याला स्टिक लावायचे आहे. स्टिक म्हणजे काठी. बघा मुलांना, DRUM ड्रम, STICK स्टिक. ड्रम स्टिक म्हणजेच काय मुलांना, आपण जो काही ड्रम वाजवतो, जे काही आपण ढोल वाजवतो त्यालाच आपण काय म्हणतो मुलांना, ड्रमस्टिक असे म्हणतो. जो ड्रम आहे ज्याच्या सहाय्याने आपण, ज्या स्टिकच्या सहाय्याने आपण वापरतो, ज्या काठीच्या सहाय्याने आपण वाजवतो त्याला म्हणतात ड्रम स्टिक असे त्याला म्हणतात. नक्कीच तुम्हाला समजलं असेल. तर पुढे बघूया. आता आपण इथे बघणार आहोत E फॉर. कुठले आपल्याला वर्ड्स इथे सांगता येईल किंवा कुठले पिक्चरमध्ये आपल्याला E फॉर दाखवता येणार आहेत. बघा मुलांना, इथे काय सांगितलेलं आहे की E फॉर एलिफंट आपल्याला तर माहितीच आहे. आणि एलिफंट तुम्ही सगळ्यांनी पिक्चरमध्ये का होईना पण बघितलं असणार की नाही. बघा मुलांना, E फॉर काय होतं, E फॉर काय मुलांना, तर E फॉर एलिफंट. स्पेलिंग बघा मुलांना, आपल्याला ही स्पेलिंग जी आहे ती सारखी वाचत राहायची आहे, म्हणजे ही जी स्पेलिंग आहे ती आपल्याला आठवण राहील. बघा मुलांना, ELE. बोला पाहू. ELEPHANT. काय मुलांना, ELEPHANT एलिफंट म्हणजेच काय मुलांना, तर हत्ती. आता आपण पुढचं घेऊया स्पेलिंग. ती पण आहे मुलांना E फॉर एग. EGG म्हणजेच काय मुलांना, तर एग. आता ह्या चित्रामध्ये सुद्धा तुम्हाला एलिफंट आणि एग दाखवण्यात येणार आहे. नीट ऑब्झर्वेशन करा मुलांना आणि बघा पाहू.
तुम्हाला इथे हा एलिफंट दाखवलेला आहे आणि एग सुद्धा आपल्याला इथे दिसून येतात. बघा मुलांनो, ई फॉर आपण एलिफंट इथे बघितलेला आहे आणि ई फॉर एग सुद्धा आपण इथे बघितलेले आहेत. पुढे बघूयात. बघा मुलांनो, ई फॉर एलिफंट आणि एग आपण चित्रामध्ये सुद्धा बघितलेले आहे. त्याची स्पेलिंग सुद्धा आपण बघितलेली आहे आणि मीनिंग सुद्धा जाणून घेतलेली आहे. आता आपण काय करणार आहोत, एफ फॉर किती शब्द आपल्याला बोलता येईल ते आपण इथे घेणार आहोत. बघा मुलांनो, एफ फॉर काय, फिश. FISH फिश. बघा मुलांनो, स्पेलिंग बोला बघू सगळ्यांनी माझ्यासोबत. FISH. काय मुलांनो, FISH फिश म्हणजे काय मुलांनो, सांगा पाहू. खाता की नाही तुम्ही सगळेजण फिश? हां, व्हेरी गुड. म्हणजेच काय मुलांनो, FISH फिश म्हणजेच मासा. बरोबर. आता मुलांनो बघा, फ्रॉग. इथे तुम्हाला चित्रांमध्ये फ्रॉग दिसतोय का? आपल्याला फिश दिसली आहे बघा. आता सांगा पाहू, तुम्हाला फ्रॉग दिसतोय का इथे? बघा, FROG. फ्रॉग म्हणजेच काय मुलांनो, FROG. फ्रॉग म्हणजेच बेडूक. इथे बघा मुलांनो, F म्हणजेच फ्लावर. F फॉर फ्लावर. बघा, FLOWERS. फ्लावर्स म्हणजे काय मुलांनो, तर फ्लावर्स म्हणजे फूल. पुढे बघा मुलांनो, F फॉर फाईल. FILE. फाईल म्हणजेच काय मुलांनो, ज्या फाईलमध्ये आपण आपले जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स असतात ते सुद्धा आपण ठेवत असतो त्याच्यामध्ये, हो की नाही. एक फाईल कशा प्रकारची असते मुलांनो, ही फाईल असते आणि आपण काय करत असतो, या फाईलमध्ये एक अशी काय असते, एक इथे स्प्रिंग लावलेली असते. म्हणजेच आपण त्या फाईलमध्ये जे काही महत्त्वाचे कागदपत्र आहेत ते त्या फाईलमध्ये आपण ठेवत असतो. ठीक आहे. पुढचं बघा, F फॉर फ्रूट्स. बघा मुलांनो, FRUITS. फ्रूट्स म्हणजेच काय मुलांनो, फ्रूट्स म्हणजेच फळ. तर नक्कीच तुम्हाला इथे F फॉर म्हणजेच जे काही शब्द आलेले आहे त्याचा अर्थही तुम्हाला कळला असेल आणि ते आपल्याला आता इथे वाचता देखील आलेले आहे. बघा मुलांनो, F फॉर काय काय होतं, तर फिश, फ्रॉग, फ्लावर्स, फाईल आणि फ्रूट्स. ठीक आहे. तर आता आपण काय करूया, पुढचं जो अल्फाबेट येणार आहे तो घेऊया. बघा, आता काय येणार आहे मुलांनो, एफच्या नंतर बघा चित्राच्या माध्यमाने दाखवलेला आहे. आता आपण काय बघूया, तर जी. आपल्याला काय आलेलं आहे मुलांनो, एफ नंतर काय येतो, तर जी येतो. तर जीने सुद्धा आपल्याला काय आहेत की एवढे जे वर्ड्स आलेले आहेत, शब्द आलेले आहेत, त्याचा आपण अर्थ जाणून घेणार आहोत. बघा मुलांनो, जी. हा आहे जी. जी फॉर म्हणजेच काय मुलांनो, गर्ल. जी फॉर म्हणजेच काय मुलांनो, गर्ल. GIRL. गर्ल म्हणजेच काय मुलांनो, मुलगी. GIRL. बोला पाहू मुलांनो, GIRL. गर्ल म्हणजेच काय, तर मुलगी. बरोबर. आता सांगा पाहू मुलांनो, G फॉर ग्रॅप्स. काय मुलांनो, G फॉर ग्रॅप्स. ग्रॅप्सची स्पेलिंग बघा, GRASS. काय मुलांनो, GRASS. तुम्ही सगळ्यांनी म्हणायचं आहे GRASS. ग्रास म्हणजेच काय मुलांनो, ग्रास म्हणजेच गवत. आता पुढचा शब्द बघूया मुलांनो, गेट. GATE. गेट म्हणजेच काय मुलांनो, तर फाटक. पुढे बघा मुलांनो, ग्राउंड. ग्राउंडचे स्पेलिंग बघा मुलांनो, GROUND. GROUND. ग्राउंड म्हणजेच काय मुलांनो, तर ग्राउंड म्हणजेच
मैदान. ज्या मैदानावर आपण खेळत असतो त्यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो मुलांना? ग्राउंड असे म्हणतो. तर आता आपण जी नंतर जो वर्ड्स येईल तो काय असेल मुलांना? तो बघूयात. बघा चित्राच्या सहाय्याने इथे दाखवलेला आहे. जी नंतर काय येतो मुलांना? तर जी नंतर येतो एच. आता एचचे सुद्धा एवढे सगळे काय आहेत? शब्द आहेत. तो त्याचंही मीनिंग आपण काय करणार आहोत? जाणून घेणार आहोत. बघा पाहू मुलांनो, एच फॉर काय दिलेलं आहे इथे? एच फॉर काय मुलांनो? तर एच फॉर काय येईल? हाऊस. एच फॉर काय मुलांनो? तर हाऊस. ज्या हाऊसमध्ये आपण राहतो ते काय आहे मुलांनो? बरोबर, म्हणजे ज्या घरामध्ये आपण राहतो त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात मुलांनो? हाऊस. स्पेलिंग सांगा पाहू. HOUSE. काय मुलांनो? HOUSE. हाऊस म्हणजेच काय? आपलं घर. बरोबर. तसंच दुसरं आपण बघणार आहोत हट. HUT. हट. काय मुलांनो? HUT म्हणजेच हट. हट म्हणजेच काय मुलांनो? तर झोपडी. आता आपण बघूया हॉर्स. एच फॉर हॉर्स हे होतो मुलांनो. स्पेलिंग बघा. HORSE. काय मुलांनो? HORSE. हॉर्स म्हणजेच काय मुलांनो? सांगा पाहू. घोडा. बरोबर. HORSE. हॉर्स म्हणजे घोडा. आता नेक्स्ट वर्ड बघा मुलांनो. नेक्स्ट वर्ड काय आहे? तर HAT. हॅट. काय आहे मुलांनो? HAT. हॅट. हॅट म्हणजेच काय मुलांनो? तर टोपी. पुढचा वर्ड्स आहे मुलांनो हिल. HILL. काय मुलांनो? HILL. काय येतो इथे अर्थ? हिल म्हणजे टेकडी. बरोबर. नेक्स्ट बघूया आपण मुलांनो. दुसरा काय आलेला आहे बघा. HONE. HONEYBEE. HONEYBEE. हनीबी. हनीबी म्हणजेच काय मुलांनो? मधमाशी. हनी म्हणजेच काय मुलांनो? तर मध. आणि बी म्हणजेच काय मुलांनो? तर जी माशी आहे ती काय करते? जो मध असतो तो ती फुलांमधनं घेत असते, म्हणून तिला काय म्हणतात मुलांनो? हनी बी. तर नक्कीच तुम्हाला एच पासून जे जे वर्ड्स आलेले आहेत ते तुम्हाला कळले असतील. पुन्हा आपण त्याचं रीडिंग करूया. बघा मुलांनो, एच फॉर काय काय आहे? तर एच फॉर हाऊस, हट, हॉर्स, हॅट, हिल, हनीबी. काय आहे मुलांनो? बघा परत एकदा. हाऊस, हट, हॉर्स, हॅट, हिल, हनीबी. आता ह्या चित्रामध्ये सुद्धा तुम्हाला ते दाखवण्यात येणार आहे. नीट निरीक्षण करूया मुलांना. बघा तर